नमस्कार मंडळी, तर आज आपण मंचुरियन तयार करणार आहोत। मंचुरियन तयार करण्यासाठी इथं आपण कोबी घेतलेला आहे, तो बारीक चिरलेला आहे। त्यानंतर साहित्य घेतलेलं आहे सर्व कोथिंबीर, शिमला मिरची, लसूण अद्रक पेस्ट, कांदा, कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे, मैदा घ्यायचा आहे आणि काही मसाले घेतलेले आहेत। आता चला आपण मंचुरियन बॉल्स तयार करण्यासाठी पीठ तयार करून घेऊया। त्याच्यासाठी आपण इथं कोबीमध्ये शिमला मिरची, कांदा, लसूण अद्रक पेस्ट, 1-2 मिरच्या घेऊ शकता तुम्ही। त्याच्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतर मैदा टाकायचा आहे, कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। हे टाकल्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून छान बॉल्स तयार होतील। त्याच्यामध्ये थोडासा सोया सॉस टाकायचा आहे आणि हे अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण मंचुरियनसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करणार आहोत। तर ती ग्रेव्ही तयार करताना पहिल्यांदा तेल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये लसूण टाकायचा आहे आणि कांदा, त्याच्यानंतर शिमला मिरची आणि कापून घेतलेला कोबी टाकायचा आहे आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे। हे परतून घेतल्यानंतर आपल्याला सोया सॉस टाकायचा आहे। हे छान असं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला मंचुरियन मसाला मिक्स एक पॅकेट मिळतं, ते घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर रेड चिली सॉस टाकायचा आहे थोडासा आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवरची स्लरी पण टाकायची आहे। आता आपण इथं मंचुरियन बॉल्स तळून घेणार आहोत। तर ते तळत असताना अगदी मंद आचेवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते आतपर्यंत तळले जातील आणि कच्चे राहणार नाहीत। अशा प्रकारे व्यवस्थित मंचुरियन बॉल्स तयार करून घ्यायचे। तर आता तयार झालेले आहेत आपले मंचुरियन बॉल्स। तयार झालेले मंचुरियन बॉल्स आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि सर्व करूया। ह्याच्यामध्ये तयार केलेली ती ग्रेव्ही टाकायची आणि मस्त असं गार्निशिंग करायचं आहे।